नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या उतळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागात पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. सदर कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या 600 मिलीमीटर व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्याने ती जलवाहिनी स्थलांतरित करणं आवश्यक आहे. या कामासाठी गुरुवार 12 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते शुक्रवारी 13 मार्च 2026 रोजी सकाळी 9 पर्यंत 24 तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाकाडी, सरोवर दर्शन, नौपाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड इत्यादी भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. बंद घराचे दार उचकटून ग्रिल तोडून एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तब्बल 48 घरं फोडणाऱ्या चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचे 1 किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. शिवाजी संते असे या सराईत चोरट्याचं नाव असून तो टिटवाळा येथे राहणार आहे. त्याने मुंब्रा भागामध्ये 48 घरफोड्या केल्या आहेत, तर कल्याण आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. या 48 घरफोड्या त्याने मागील 2 वर्षात केल्याची कबुली दिली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. मागील 2 वर्षात दिवा पूर्व मुंब्रा या परिसरात बंद घराचे बाथरूम खिडकीचे ग्रिल उचकटवून तसेच मुख्य दरवाजाच्या कडी कोंडा उचकटवून मागील 2 वर्षापासून घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 48 गुन्हे दाखल झाले होते, परंतु त्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना मिळून येत नव्हता. या गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील 6 महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांचे पथक त्या आरोपीच्या शोधात होतं. 8 फेब्रुवारी 2026 रोजी दिवा पूर्व मुंब्रा येथे बंद घराचे मुख्य दरवाजे, कडीकोंडा, टाळे तोडून घरफोडी चोरी झाली होती. या दाखल गुन्ह्यातील तपासामध्ये घटनास्थळावरती मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार एका संशयित इसम त्या दिवशी घटनास्थळावरती आल्याचं गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस शिपाई प्रशांत लवटे, अमोल डावरे यांना आढळून आले होते. त्यानुसार ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील 2 वर्षापासून एकूण 48 गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्या गुन्ह्यातील चोरलेला 1,39,00,000 रुपये किमतीचे 1.3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेले आहे. त्याला पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या 2 वर्षापासून हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API गोगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये. त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल डावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला. याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे. या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे. त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत. घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतो. सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे. अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. किती वर्षापासून मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत. नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर CCTV फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने CCTV कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे.
कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे पाचपाकाडीतील धर्मवीर मार्गावरती एकत्व सोसायटीच्या पुनर्निर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे. रस्त्याशेजारी पार्क केलेल्या एक ऑटो रिक्षा व 2 दुचाकीला धडक देऊन कार इमारतीच्या बांधकामासाठी 20 फूट खोल खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडली आहे. ही घटना पाचपाकाडी येथे सायंकाळी 7च्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील तिघांची सुटका करण्यात आली असली तरी तिघे जखमी असून एका व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. अपघातात टाटा सियारा कारचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे, तर एक ऑटो रिक्षा, ॲक्टिवा बाईक आणि सुझुकी बाईकचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरची कार ही नितीन कंपनी जंक्शन सर्व्हिस रोड येथील हेरिटेज मोटर्स यांची असून हे चौघेजण कार घेऊन ट्रायल घेण्यासाठी निघाले होते. दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या टेस्ट ड्राईव्ह वेळी दाम्पत्य व मुलीसोबत शोरूममधील कंपनी एक्झिक्युटिव्ह देखील कारमध्ये असल्याची माहिती शोरूमचे सचिन रावराणे यांनी दिली आहे. गाडीची एअरबॅग उघडल्यामुळे दोन्ही व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून एका व्यक्तीला उपचारासाठी कौशल्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला आहे. काय इंजुरी आहे किंवा मग कोणाला काय लागलं ते समजलंय का? इंजुरी आहे. आतमध्ये तिघं त्या गाडीमध्ये, म्हणजे नशीब म्हणायला पाहिजे की त्या गाडीमध्ये जेव्हा एवढ्या उंचावरनं गाडी पडली त्यात ड्रायव्हरलाही जास्त लागलेलं नाहीये, त्या यालाही थोडंसं लागलेलं आहे. पण आत एक महिला होती, ती बऱ्यापैकी जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी आम्ही कौशल्य हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्याने पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे आपल्या घरातही पाणी आले नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे, मात्र प्रत्यक्षामध्ये 550 दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई भेडसावत आहे. गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यामध्ये निर्जळी घेण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणी टंचाई भेडसावत आहे. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणी आलेलं नसल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत. त्या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजित पवार यांनी अनोखं आंदोलन करून वाट मोकळी करून दिली आहे. अभिजित पवार हे साधारणतः 1:30 वाजण्याच्या सुमारास महापालिका मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावरती बादली पाण्याने भरून पोर्चमध्ये आंघोळ केली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे. पाणी सोडवण्यासाठी जी माणसं तैनात केली आहेत ते पक्षपात करतात. अधिकाऱ्यांना फोन केलास ते उद्या बघू असं सांगतात. आज आपल्या घरात पाणीच नसल्याने नाईलाजाने इथे येऊन आंघोळ करावी लागली. त्यामुळे जर पाणी संकट दूर केले नाही तर यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू असा इशारा त्यांनी दिला आहे. नाहीये ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये. पर्याय नव्हता, कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580, 585, कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येतं. सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना, नागरिकांच्या व्यथा आहेत. ऑफिसेसमध्ये तुम्ही जर संध्याकाळी येऊन बघाल तर पाण्यासाठी किती रणरण असते पारसिक नगर किंवा कारेगावला ते बघा. आनंद विहार सोसायटी असेल तिथे पाणी नाही आहे. 18 बिल्डिंग आहेत ना त्या सोसायटी, बिल्डिंग्स आहेत त्या अख्ख्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. त्यामुळे आज हा निर्णय घ्यावा लागला आहे. जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे. पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा. त्यांना आता काय सत्ता आहे, सर्व त्यांचे इव्हेंट्स होतात, सर्व होतात, त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टींचा. त्यांना काय ते मजेशीर आहेत. पाण्यात नागरिकांना काय त्रास सहन होतो तो माहिती आहे ना. कुलकर्णी साहेबांना फोन केला उद्या बघू, अरे पण आज पाणी नाही त्याचं काय, काल पाणी नव्हतं त्याचं काय, असं नाही चालणार ना. म्हणजे आज ज्या पद्धतीने या पाण्यासाठी वणवण करावी लागते, म्हणजे ठाणे महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, एवढी मोठी हद्द, त्याच्यामध्ये भिकायला काय मागतात, कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, ही दुरावस्था आहे ठाणे महानगरपालिकेची. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात लहान मोठी मिळून सुमारे 1200हून अधिक हॉटेल्स, उपाहारगृह आणि खाद्य व्यवसाय सुरू आहेत. मात्र अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. ठाण्यात सध्या 1200हून अधिक हॉटेल्स आणि बार आहेत. त्यापैकी 50% हॉटेल्स ही बंद ठेवण्याच्या मार्गावरती आहेत. 1800 रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर आज काळ्या बाजारामध्ये 4 ते 5 हजार रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच गॅस सिलेंडरचा काळा बाजार जोरात सुरू आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन हा काळा बाजार रोखण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केलेली आहे. रोज जे काही व्यावसायिक आहेत त्यांना सिलेंडर लागणार आहे, त्यामध्ये होणारा काळा बाजार हा थांबलाच पाहिजे अशी मागणी ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच यापुढे पालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने PNG करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी नव्हती, ती जर पहिलीच मिळाली असती तर आज आमच्यावरती ही वेळ आली नसती, असे ठाणे हॉटेल्स असोसिएशनचे सचिव रघुनाथ शेट्टी, ठाणे हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे. आता हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला सिलेंडरच भेटत नाहीये. आमच्याकडे कसं 70% LPG आहे, 30% CNG आहे, PNG आहे, पाईपलाईन गॅस आहे. आता काय आम्हाला ठाण्यामध्ये पहिले एक वेळेस सांगितलं बी, आता शशिकांत काळे म्हणून एक आपल्या CFO होते, त्यांनी तेव्हा परमिशन दिलं नव्हतं ते पिरियडमध्ये. त्याच्यामुळे आजच्या दिवस ठाण्यामध्ये हे हाल झाला. नाहीतर आतापर्यंत आम्हाला 80% PNG झाला असता, 20% LPG झाला असता, मग हे प्रॉब्लेम झाला नसता. आता कसं, आता नवीन CFO आल्यानंतर, जाळके साहेब आल्यानंतर बरंच आम्हाला रेग्युलर 30% पर्यंत आता आम्ही क्लिअर केलेलं आहे. आता त्याच्यामुळे असंच चाललं तर मला वाटत नाहीये ठाण्यामध्ये रविवार सोमवारपर्यंत 80% तर हॉटेल बंद व्हायची शक्यता. काय वेगळा पर्याय तुम्ही आता करणार आहात? हे गव्हर्नमेंट काय तर पर्याय करायला पाहिजे. आम्ही काही करू शकत नाही. काळा बाजार बंद करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट सांगतात 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून सांगतात. आता 1 महिना काय, आज सिलेंडर नाहीये, आज 1-2 हॉटेल बंद होते. आता माझे स्वतःचे हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे कोठारी कंपाऊंड मध्ये 27 ॲट म्हणून आहे. तो आज 1 दिवस चालवणार आहे, उद्या सिलेंडर नाही तर उद्या आम्ही हॉटेल बंद ठेवणार. दरवाढ बघा ना, 4 दिवस चालेल का 8 दिवस चालेल, 4 दिवसासाठी दरवाढ करू शकत नाही आम्ही. हे नुकसान आम्हालाच बेअर करायला लागेल. काय म्हणून पोलीस कंप्लेंट द्यायची? हो, आम्ही देणार आहे. हो, तक्रार करणार आहे आम्ही शिंदे साहेबांना पहिले हे देणार आहे, त्याच्यानंतर डुमरे साहेबांना भेटून त्यांना पण आम्ही हे देणार. दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित तसेच विना अनुदानित शाळांमध्ये 25% राखीव जागांवरती प्रवेश देण्यात येतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 10 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती, परंतु ही मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील 12C1 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळांमध्ये
25% राखीव जागांवरती प्रवेश देण्यात येतोय. यंदाच्या म्हणजे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. RTE 25% प्रवेशासाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेली आहे. 10 मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. पालकांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी RTE 25% प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता 18 मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि शाळांनी ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत देण्यात आलेल्या आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.